ॲक्च्युली मला सर तुमच्याबद्दल बिलकुलच काहीच माहिती नव्हती. ज्या दिवशी वुमन्स डे होता, इंटरनॅशनल वुमन्स डे, त्या दिवशी सकाळी माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. त्यांनी यूट्यूबला बघितले ॲड आणि तिथून सपोर्ट टीमचा नंबर मिळाला. त्यांनी कॉन्टॅक्ट केले तर ऋतुजा मॅडमशी बोलणं झालं त्यांचं. तर त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला इथे सपोर्ट टीमला आणि मग मॅडमनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि ॲक्च्युली मला काही आयडिया नव्हती, कारण त्यांचा कॉल मला काही आला नाही मिस्टरांचा. मॅडमनी मला सांगितलं की तुमच्या मिस्टरांशी बोलणं झालं आहे आणि शेअर मार्केटिंगचे आमचे क्लासेस चालतात आणि आमची बॅच सुरू होणार आहे 18 मार्चपासून. आणि आज वुमन्स डे असल्यामुळे वुमन्ससाठी ऑफर आहे. ॲक्च्युली आमचं 55,000चं असतं डिपॉझिट, पण आता वुमन्ससाठी ऑफर आहे म्हणे. तुम्ही जर आज डिपॉझिट केलं तर तुम्ही ऑफरमध्ये बसणार आहे. तर मग मी विचार केला, म्हटलं ट्रेनिंग किती दिवसांचं असतं. तर त्यांनी सांगितलं की 4 दिवसांचं. ॲक्च्युली मी ट्रेडिंग करते, पण मी क्लासेस वगैरे काही केलेले नव्हते. म्हणजे माझे हस्बंड, त्यांना त्यात म्हणजे एक आवड आहे ट्रेडिंगमध्ये. तर त्यांनीच मला पहिल्यापासून फोर्स केलेला की तू कुठून तरी माहिती घे. ते मला इतके दिवस म्हणायचे क्लासेस कर, हे क्लासेस कर. म्हणजे ते पैसे द्यायला तयार होते, पण मी करायला तयार नव्हते त्यात. कारण मला असं वाटायचं की होईल की त्यात, कारण की कसं बहुतेक जणांचं एक व्ह्यू आहे ट्रेडिंगचा की लॉसच होतो बहुतेक त्यामध्ये. त्यामुळे मी नाही म्हणायचे. पण त्यांनी सांगितलं की एवढं लास्ट कर. आणि मी लग्ना अगोदर ग्रॅज्युएशन केलेलं आहे. लग्नानंतर मी फार्मसी पण केलेली आहे. आणि एवढं करूनही मी जॉब केला नाही, कारण की हस्बंड आर्मीमध्ये असल्यामुळे ते तिकडे, मी इकडे एकटे असल्यामुळे फॅमिली वगैरे बघून जॉब करणं झालं नाही. तर मग मला असं वाटायचं एवढं एज्युकेशन करूनही माझं काही झालं नाही, घरात बसले. तर त्यांचं म्हणणं होतं की लास्ट तू एवढं कर, आता फक्त एवढा लास्ट चान्स, मी पैसे भरायला तयार आहे, तू फक्त कर. मग मी म्हटलं ठीक आहे, मी करते. ॲक्च्युली घरात कोणालाच माहीत नाही आहे मी इथं ट्रेडिंगच्या क्लाससाठी आले. फक्त हस्बंड आणि मला माहिती आहे. 10 महिन्याचा माझा मुलगा आहे आणि 6 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलाला घेऊन आले मी आणि सासू सासऱ्यांना सोबत आणलं आहे मुलाला सांभाळण्यासाठी. आणि आम्ही आर्मी गेस्ट हाऊसला थांबलो आहे. पण सासू सासऱ्यांना सांगितलं आहे की माझं फार्मसी झालं आहे ना, तर फार्मसीचं एक लेडीज फार्मसिस्ट ग्रुप आहे आणि त्यांच्यासाठी ट्रेनिंग देणार आहे बिझनेस ट्रेनिंग. त्यासाठी मी जाते असं त्यांना सांगितलेलं नाही. कारण की ते ट्रेडिंगचा क्लास म्हटला तर ते म्हणतील की हे काय करते तू, एवढं शिकले आणि हे वेगळंच काय करते. त्यामुळे त्यांना माहीत नाही आहे. आणि मग सकाळी मी इथे येते 10ला, संध्याकाळी 7 वाजतातच मला जायला. पण म्हणजे मुलाला अजून कधी दिवसभर सोडलं नाही, पण तो राहतो आहे आता 4 दिवस. म्हणजे पण मला असं वाटलं होतं 4 दिवसाची ट्रेनिंग आणि एवढं मोठं शेअर मार्केट ते काय शिकवणार आहे यात. मी माझ्या मिस्टरांना म्हटले पण 4 दिवसामध्ये ते काय शिकवणार आहे आणि मला काय समजणार आहे. ॲक्च्युली मला त्यात एवढं काही नॉलेज नाही. मी फक्त इक्विटीचं वगैरे केलेलं आहे, कधी प्रॉफिटही झाला, कधी लॉसही झाला. पण आत्ता 4 दिवस झाल्यानंतर मला आत्ता असं वाटतं की खरंच मी यात खूप काही शिकले. आणि माझ्या मिस्टरांचं म्हणजे रिटायरमेंटचं टायमिंग झालेलं आहे, पण ॲक्च्युली दुसरा काही इन्कम सोर्स घरी नसल्यामुळं त्यांना म्हणजे निर्णय घ्यावा लागतो आहे की अजून सर्व्हिस वाढवावी लागणार आहे. पण डिफेन्समध्ये सर्व्हिस करणाऱ्या माणसाच्या फॅमिलीलाच फक्त माहीत असतं की स्ट्रगल काय म्हणून. मी ते स्वतःहून बघितलेलं आहे. त्यामुळं म्हणजे मला वाटतं आहे त्यांनी रिटायरमेंट घ्यावी, पण इन्कम सोर्स काहीच नसल्यामुळे ते घेऊ शकत नाही. पण मला आत्ता 4 दिवस जेवढं काही शिकले आणि तुमचा जो कॉन्फिडन्स मी बघितला, त्यावरनं मला असं वाटतं आहे की मी यात खरोखर करिअर करू शकते आणि मी ते करणार आहे. आणि मी ते केल्यानंतर मी त्यांना हेही सांगू शकते की तुम्ही आत्ता रिटायरमेंट घेऊ शकता. आणि मी हेही ठरवलं आहे की जेव्हा त्यांना वेळ मिळेल, म्हणजे नेक्स्ट सुट्टीमध्ये, त्यावेळेस आम्ही रिपीटर म्हणून दोघंही येणार आहे परत. आणि जेव्हा मला वाटेल की मी आता खरंच यात सक्सेस झाले, त्यानंतर आम्ही रिटायरमेंटचं पण ॲप्लिकेशन देणार आणि दोघंही याच्यामध्ये करिअर करणार. थँक्यू सर.